करू नका चर्चा इतक्यात पराभवाची, रणात झुंजणारे आहेत अजून काही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात खांदेपालट झालाय। गेली 7 वर्ष आदरणीय जयंत पाटील साहेबांनी पक्षाची धुरा अत्यंत सक्षमपणे सांभाळली। पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न घेतले। त्यांच्या काळात पक्षाने अनेक चढउतार पाहिलेत आणि आता मात्र प्रदेशाध्यक्ष पदाचा चेहरा बदलतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे ती शशिकांत शिंदे यांची। त्याचबद्दलचा हा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी ओंकार कोळपकर आणि आपण पाहताय प्युअर राजकारण। हमालांसाठी लढणारा तरुण ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असा दैदिप्यमान ज्यांचा प्रवास राहिलेला आहे। पक्षाच्या पडत्या काळात भले भले सत्तेच्या छायेखाली जाऊन विसावत असताना आदरणीय शरद पवार साहेबांवर अढळ निष्ठा असलेले आणि कोरेगावचा हा ढाण्याभाग विचारांसाठी संघर्षाच्या प्रवाहात आघाडीवर होता। माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी अहोरात्र तळमळीने काम करणारा हा जमिनीवरचा कार्यकर्ता। कामगारांसाठी घर, कर्ज योजना, बचत गटांच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक स्तर उंचावणे, दुष्काळात स्वखर्चातून जनावरांना आणि माणसांना पिण्याचं पाणी आणि चारा उपलब्ध करून देणं, गावोगावी वाचनालय, व्यायामशाळांची उभारणी करणं अशी अनेक कामं त्यांनी केली आहेत। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हे जावळी आणि कोरेगाव या 2 विधानसभा मतदारसंघाची आमदारकीही त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मिळवली। 2024च्या लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाल्याने तो प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनाला चटका लावणारा आहे। पण पराभवाने खचणं, माहीत नसलेल्या शशिकांत शिंदे साहेबांना थांबवणं हे कोणालाही शक्य होणार नाही। विधान परिषदेचे आमदार म्हणून जबाबदारी सांभाळत असतानाच पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे। आज राज्यात शेतकरी, कामगार, युवा, महिला, विद्यार्थी, नोकरदार या सर्वच घटकांचे विविध प्रश्न आहेत आणि हे प्रश्न सोडवण्यासाठीच मोठी जबाबदारीही त्यांना पार पाडावी लागणार आहे। हा काळ कठीण असला तरीही कातळाप्रमाणे न डगमगता मैदान लढणाऱ्या आमदार शशिकांत शिंदे साहेबांच्या हाती पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे असतील तरी येणारा काळ हा नक्कीच उज्ज्वल असेल हे सांगण्याची गरज नाही। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांसाठी काम करणारे देशाच्या राजकारणातील सर्वाधिक अनुभवी तरुण आणि लढवय्ये नेते आदरणीय शरद पवार साहेब यांचे मार्गदर्शन आणि विचारांसाठी लढणाऱ्या राज्यभरातील असंख्य कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या सोबतीला आहे। या सर्वांचा सुरेख असा संगम साधून माननीय शशिकांत शिंदे साहेब हे पक्षाला पुन्हा एकदा नव्याने एका उंचीवर घेऊन जातील असा विश्वास सर्वच राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांना आहे। तुम्हाला काय वाटतं, ही जबाबदारी ते कशा पद्धतीने पार पाडतील आणि येत्या काळात पक्षाची वाटचाल कशी असेल नक्की कमेंट करून सांगा। आणि हो, प्युअर राजकारणच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।